गाईज इथे मी रवा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ छानून घेतलेला आहे. आता इथे तर मी इथे एका गंजामध्ये रवा काढून घेतलेला आहे आणि 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. बघू शकता गाईज, आता इथे मी अर्धा वाट्याभर दूध घालून घेतलेलं आहे. दूध घालून झाल्यानंतर इथे आपल्याला आता 10 मिनटं रव्याला भिजू द्यायचं आहे आणि इथे मी ताटी झाकून बाजूला 10 मिनटं याला ठेवून घेत आहे. इथे मी मँगो आणि रव्याचे अप्पे बनवून घेणार आहेत. बघू शकता गाईज, इथे मी 2 पिकलेले आंबे घेतलेले आहे, त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. गाईज मी अशीच नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन. प्लीज गाईज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज. इथे मी आंब्याला कट करून घेत आहे. आधी असं चौरस करून दोन्ही साईडवरून कट करून मी आंब्याचा पूर्ण पल्प काढून घेणार आहे. असं केलं तर पल्प काढायला आपल्याला इझी पण जाते आणि लवकर निघते. इथे बघू शकता गाईज, एका बॉवेलमध्ये मी पूर्ण आंब्याची पल्प काढून घेत आहे. आंब्यापासून तर भरपूर रेसिपी बनतात, पण ही रेसिपी खूप छान वाटेल आणि तुम्हाला पुन्हा करावंसे वाटेल, म्हणून एकदा तरी ट्राय करा गाईस. या पूर्ण आंब्याच्या पल्पला आता मिक्सरमधून प्लेन पिसून घ्यायचं आहे. हे बघू शकता गाईज, मी पूर्ण पिसून घेतलेला आहे. गाईज मी इथे साखरसुद्धा पिसून घेणार आहे, कारण साखर विरघळायला वेळ लागेल, म्हणून आपण याला पिसून घेणार आहोत. आता जो मी आंब्याचा पल्प काढून घेऊन पिसून घेतलेला होता, तो एका बॉवेलमध्ये काढून घेतलेला आहे. त्यामध्ये मी खोबराखीससुद्धा घालून घेतलेली आहे, कारण खोबराखीस टाकल्याने आपल्या अप्प्याचा टेस्ट खूप छान येईल म्हणून. इथे थोडीशी मी इलायची पिसून घेतलेली आहे. बघू शकता गाईस, आता इथे आपला 10 मिनटं झालेले आहेत. आता रवासुद्धा आपला मिक्स झालेला. आता आपला रवासुद्धा मुरलेला आहे गाईज. आता इथे मी व्हॅनिला केक प्रीमिक्स राहतो आपला, तो 1 वाटी मस्तपैकी छानून घेतलेला आहे आणि 1 वाटीभर इथे मिक्स करून घेत आहे. कारण आपल्या अप्प्यांना मस्त व्हॅनिला फ्लेवर येईल, म्हणून मी इथे व्हॅनिला प्रीमिक्ससुद्धा 1 वाटी घालून घेतलेली आहे गाईज. आणि एका साईडने असंच मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून सर्व मिश्र एक होईल. इथे मी पिसलेली साखरसुद्धा ॲड करून घेत आहे गाईज. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून साखर ॲड करू शकता, पण आमच्या इथे जास्त गोड खात नाही, थोडं फिक्कच राहते, म्हणून मी इथे एवढीच साखर घेतलेली आहे. बघू शकता गाईज, आपला मिश्रण मिक्स झालेला आहे. प्लीज गाईज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. इथे मी जो मँगो पल्पमध्ये इलायची, खोबराकीस वगैरे घालून घेतलेले होते, ते मिश्रणसुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेत आहे. इथे मिष्टीला सुद्धा मदत करायची होती माझी, म्हणून तिनं सुद्धा इथे मिक्स करायला सुरुवात केलेली होती, पण मी तिच्या हातून घेऊन मग मीनच मिक्स केलेलं आहे. हे बघू शकता गाईज, आपल्या मिश्रणाला किती छान प्रकारे कलर आलेला आहे. आणि आपल्याला इथे कलर थोडा कमी वाटत आहे, म्हणून मी इथे फूड कलरसुद्धा नंतर घालून घेणार आहे, पण त्याआधी मी इथे व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आपण आंब्यापासून भरपूर रेसिपीसुद्धा बनवून घेतो, पण हे तुम्ही बनवले नसेल अप्पे,
तर नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि कसे बनले तर नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे गाईज मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं, आणि त्यामध्ये फूड कलर, येल्लोवाला फूड कलर घालून घेतलेला आहे. आता हा फूड कलर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. कारण आंब्याच्या मोसममध्येच आपण अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकतो. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि नक्की बनवून बघा, आणि कसे बनले ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. याला एक साईडनीच मस्तपैकी फेटायचं आहे गाईस. इथे थोडासा बेकिंग सोडासुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि याच्यासाठी नाही काही ओव्हन वगैरे लागत. आता मी इथे अप्प्याचा साचा काढून घेणार आहे. हे बघू शकता गाईस, हे मी अमेझॉनवरून मागवलेला होता अप्प्याचा साचा. इथे मी बनवून घेणार आहे. उन्हाळ्यामध्ये तर आपल्याकडे पाहुणे भरपूर येतात आणि आपल्याला वेळेवर काहीतरी बनवायचं असते. तर तुमच्याकडे पाहुणे आले आणि त्यांना बनवून एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवायला लावतील. आणि सुद्धा आंब्याचे अप्पे बनवून नाश्त्यात द्या, ते सुद्धा तुम्हाला विचारतील की तुम्ही हे कसं बनवलं म्हणून. आता इथे मी अप्प्याच्या साच्यांना थोडं थोडं तूप लावून घेतलेलं आहे. इथे मी बेकिंग सोडा घातलेला आहे. खूप जास्त घालायचं नाही आहे, कारण आपल्या काढायला मग प्रॉब्लेम होणार म्हणून. इथे आणि बनवायच्या वेळेसच आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. बघू शकता गाईज, आपण आता इथे साचा थोडं हलकं गरम करून घेतलेलं आहे आणि इथे थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आहे. खूप जास्त पण घालायचं नाही आहे, कारण ते फुगल्यावर खूप वर जातात म्हणून. इथे बघू शकता गाईज, मी पूर्ण मिश्रण घालून घेत आहे. इथे आपल्याला अप्पे लो फ्लेमवरच शिजवायचे आहे, कारण आपण फ्लेम वाढवून देणार तर अप्पे आपले बुडाला लागणार आणि जळणार, म्हणून आपल्याला लो फ्लेमवरच शिजवायचे आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करा गाईज, कारण मुलं आता घरी आहेत सुट्ट्यामध्ये तर काही काही बनवून मागतात, किंवा तुम्ही शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा हे पौष्टिक आहार देऊ शकता. बघू शकता गाईज, मी 5 मिनटं कमी आचेवरच ठेवलेले आहे. हे बघू शकता पूर्ण शिजलेले आहे आपले अप्पे. आपले अप्पे दिसायला पण मस्त क्यूट क्यूट दिसत आहेत आणि खायला सुद्धा टेस्टी वाटतात. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन रेसिपीसह. बाय बाय गाईज. प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.